ठाणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी श्रमिक जनता संघाच्या वतीने आज ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. आमच्या मागण्या आमचा हक्क या नावाने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी समान काम समान वेतन लागू करा, वयोमानानुसार सेवा समाप्त किंवा मृत झालेल्या कंत्राटी कामगारांच्या वारसांना उपदान ची रक्कम तत्काळ अदा करावी, शाळा साफसफाई करणाऱ्या कामगारांना बँक हॉलिडे व सणांच्या सुट्ट्यांमुळे पगार कपात होत आहे, त्यामुळे किमान दरमहा 26 दिवसांचं वेतन द्यावे, कंत्राटी कामगारांना कुटुंबासह वैद्यकीय उपचारासाठी मेडिक्लेम सुविधा लागू करावी, प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, कंत्राटी सफाई कामगारांसाठी लाडपागी कमिटीच्या शिफारशीची तातडीनं लागू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात श्रमिक जनता संघाने एकजुटीतून हक्क मिळवा, एकतेतून बदल घडवा अशी साथ घातली. तसेच आमचा संघर्ष न्याय मिळेपर्यंत सुरूच राहील, चला एकत्र येऊया, हक्क मिळूया, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. ठाणे महानगरपालिकेचे कंत्राटी कामगार वेगवेगळ्या खात्यांचे या ठिकाणी आंदोलन करत आहेत. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरावा करतोय कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी. त्याच्यामध्ये समान कामाला समान वेतन द्या, ग्रॅच्युटी ज्या कामगारांना वयोमानानुसार कमी केलं जातं किंवा ते मयत झालेत त्यांना ग्रॅच्युटीची रक्कम द्या. 21,000 वेतन झाले म्हणून ESIC बंद केली आहे, तर आमचं म्हणणं आहे पर्यायी वैद्यकीय उपचार सुविधा लागू करा. आणि ज्या कामगारांसाठी सरकारने 1972 साली लाड पागे समिती नेमली होती, त्या समितीच्या शिफारसी कायम कामगारांना तुम्ही लागू करता, पण कंत्राटी कामगार सुद्धा तेच काम करतायत, सफाई कामगार घाणीचे, तर त्यांना सुद्धा लाडपागे समितीची शिफारसी लागू करा. शिक्षण विभागामध्ये जे कामगार काम करतात शाळा साफसफाईच्या, त्या कामगारांना सुट्ट्या पडल्या की त्यांना पगार दिला जात नाही, काम दिलं जात नाही, पण इतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना किंवा शिक्षकांना पूर्ण भरून दिलं जातं. आमची मागणी आम्हाला काम द्या आणि पगार द्या, आम्ही फुकट मागत नाही. आयुक्तांनी ह्या सगळ्या मागण्या 12 मे 2026 रोजी महापौरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सर्व अधिकारी आणि पदाधिकारी म्हणजे उपमहापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते, गटनेते सर्वांच्या समक्ष जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. आमची मागणी आहे जो वादा किया है वो पूरा करो, जे वादे केलेले आहेत ते पूर्ण करा. अजूनपर्यंत अधिकारी इतके मगरमच्छ झालेले आहेत की 12 मे 2026ची जी मिनिट्स आहेत ते सुद्धा या अधिकाऱ्यांनी तयार केलेले नाही. म्हणजे येरे माझ्या मागल्या, आम्ही सारख्या मागण्या करतो हे मान्य करतात आणि ते वादे पूर्ण करत नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलनाला जमा झालेले आहोत आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जर चूक करत असतील तर जे कंत्राटदार कामगारांवर अन्याय करतात त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, या आमच्या मागण्या आहेत. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।